गावातली जत्रा आणि आपलेच पोट्टे रट्टे खाणार असू शकते काय? राम राम मंडळी, नवीन वर्ष म्हणजेच गुढपाडव्याच्या दिवशीच आमच्या गावामध्ये जत्रा असते आणि त्या जत्रेचं नाव असते कटकेतली जत्रा. तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं. राजमाता हमारे शंख फूंक दो. दरवर्षीप्रमाणे यंदा जत्रा थोडी कम भरेल ती उठाले रे देवा, उठाले रे बाबा. आणि एवढ्या जोरात वाजवत जात की डायरेक्ट रट्टे खायवर बारी आली ती द्यायची. आता कोणीच आपल्या भाऊला काळं म्हणणार नाही, कारण भाऊ फेरम लवली लावून गोरा झाला. कैसा लगा मेरा मजाक? आणि तितक्यात लक्ष गेले इकडे, अरे करण बेबी काय करू राहिली. आणि गावातली जत्रा म्हटल्यावर आमच्या वेळेस आले होती नाही, आम्ही काही तर नाटक करत राहतो ना, कधी हे करू दे कधी ते करते, पण या दोघांचं वेगळं डिस्कशन चालू आहे. यार वो काली वाली मेरी और वो येलो वाली मेरी. आता आकाशपाने एवढा मोठा आहे म्हटल्यावर त्याचा व्हिडिओ काढायला लागेल, कारण आपले भाषेत त्यातच बसलेले होते. इकडे तर थोडा वेगळाच माहोल चालू होता. आपले फॉलोअर मंडळी आपल्या जत्रेत भेटेल नाही असं होऊ पण शकणार नाही. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट काम म्हणजेच माता राणीचं दर्शन घेणं. दर्शन घ्यायला आलोच ते, पण गर्दी तर काही मावी नाही बा. इकडे चालूच होतं बा, आता तुझी बारी झाली मी आणतो, माई बारी झाली तू आणतो, म्हणजे 10 रुपयाची भजी आणत जात आणि इकडे लपून खात जात, आणि हा 5 चोर. सगळी जत्रा झाल्यानंतर टकलू आलता. आपल्या मामाची वेगळी सृष्टी आहे, लग्नाला पोरगी पाहता पाहता डोक्याचे केस पांढरे झाले. राहुल तर काय आहे की नाही, चालू म्हणे माझ्या संग डबल दर्शन करायला. याचं दर्शन म्हणजे स्नॅप काढणं बरं. आणि जत्रेच नवीन मोबाईल घेतला तर बा, त्यासाठी याची अनबॉक्सिंग चालू होती. जय हिंद दोस्तों. आणि तितक्या त्या दोघांची मुलाखत झाली. तितक्यात भाऊच्या अंगात अरिजित सिंग आलता. असे गाणे म्हणत जाय की तुम्हाला काय सांगा. याले लोक पाहून तर मॅटच म्हणत जा. घरी आल्यानंतर लहान्या भाषा एवढा रागात आलता की तुम्हाला काय सांगू, म्हणे तुम्ही नाही यायला जत्रेत नेलं, मले नेलं नाही. तर आजच्यासाठी एवढंच.